संपूर्ण देशात हवामानात मोठा बदल होतोय। अनेक भागांमध्ये अनपेक्षित पाऊस आणि जोरदार वारं यामुळे वातावरण आल्हाददायक बनलं असलं तरी काही भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली जाते। हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर भारतात कमाल तापमान 40 अंशापर्यंत जाऊ शकतं। त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून सावध राहण्याची शक्यता आहे। सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे पाऊस आणि हीट वेव्ह असं दुहेरी संकट सध्या आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांसाठीही अलर्ट जारी करण्यात आलाय। मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा दिलाय। दिल्लीतील सध्याचं तापमान 31 अंश सेल्सिअस असून ते मार्चमध्ये 40 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। हवामान खात्यानं सांगितलंय की कमाल तापमान सामान्यपेक्षा 3 अंशांनी जास्त आहे। सोमवारी दिल्लीत जोरदार वारं वाहण्याची शक्यता असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस असेल। दिल्लीच्या हवेत मोठ्या प्रमाणात स्वच्छता झालेली आहे। हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय की हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जोरदार वारं वाहण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून त्यामुळे हवामान गारठले जाऊ शकते। ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार दार्जिलिंग, सिक्कीम, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो। याचबरोबर ओडिशा, झारखंड, तेलंगणा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी पिणं, हलके कपडे परिधान करणं आणि उन्हात अत्यावश्यक असल्याशिवाय बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय। हवामान बदलांमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं योग्य काळजी घेणं गरजेचं आहे। उष्णतेच्या लाटांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शरीर हायड्रेटेड ठेवणं, थंड पेय पदार्थांचं सेवन करणं आणि उन्हात काम करणं टाळणं गरजेचं आहे। याशिवाय हवामान खात्याच्या ताज्या अपडेटवर लक्ष ठेवणंही आवश्यक आहे।